एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा अपडेट असणार आहे। व्हिडिओ हा स्किप न करता बघा। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फॉलो वॉच करू शकणार। तर शेतकरी बांधवांना या 8 योजनेचे शेतकऱ्यांवरती पाऊस पडणार आहे। अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। कोणती ह्या 8 योजना आहेत, त्याचबरोबर ते किती पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे हे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, किती मिळणार आहे, त्याचबरोबर कधी मिळणार आहे आणि कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। 26,50,951 शेतकरी ह्या योजनेसाठी पात्र असणार आहेत। या शेतकऱ्यांना आपल्याला ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे। सततच्या पावसाचे अनुदान झाल्या कारणामुळे 14 जिल्ह्यांमध्ये 1,500 कोटी निधी हा वितरित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला आहे। त्यामधला अहमदनगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर, नाशिक, धाराशिव, परभणी, सोलापूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आपल्याला म्हणजे या 1,500 कोटी रुपये इतका निधी हा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचपैकी बाकीचा राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे। त्याचबरोबर 11 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चालू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला अतिवृष्टीची अनुदान आपल्याला 993 कोटी 1 लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अतिवृष्टी अनुदान आपल्याला अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या 14,09,318 शेतकरी पात्र असणार आहेत अनुदान म्हणजे दुष्काळी अनुदान वाटपासाठी। त्याचबरोबर हे वाटप आहे हे सुद्धा झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अर्ध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेली पण आहे। अवकाळी पावसाचे अनुदान सुद्धा वितरित करण्यात आलेले आहे। म्हणजे सततच्या पावसामुळे किंवा अतिवृष्टी अनुदान हे सगळ्या म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे, किती शेतकरी पात्र आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत। अवकाळी पावसाचे अनुदान 34 जिल्ह्यांमध्ये 23,96,061 शेतकरी पात्र आहेत आणि 2,109 कोटी 78 लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता, पहिला आपण बघितलेला आहे 14 जिल्हे आणि त्याच्यानंतर बघितलेले आहेत आपण आपलं 14च्या नंतर आपण 24 जिल्हे बघितलेले आहेत आणि त्याच्यानंतर 34 जिल्हे बघितलेले आहेत। त्याचबरोबर ते आपण पुढचं बघून घेणार आहोत। पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे। 2,069 कोटी 34,69,958 रुपये लवकरच वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। तर तुम्हाला मी कोणती 4 योजनेचे सांगितलेले आहे, अतिवृष्टी, पीक विमा, त्याच्यात नुकसान भरपाई आणि दुष्काळ अनुदान आणि त्याचबरोबर 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी 22,34,934 शेतकरी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर 2,442 कोटी 22,77,000 इतका निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्याचबरोबर मागील 3 वर्षाचे अनुदान म्हणजेच मागील 3 वर्षापासूनचे अतिवृष्टी 23 जिल्ह्यांमध्ये 106 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। त्याचे अतिवृष्टी 2023 मधले म्हणजे जे मागील 3 वर्षाचे जे उर्वरित असतील त्यांना ह्या 2024 मध्ये हे वाटप आहे हे सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर 10 जिल्ह्यामध्ये वाढीव म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे किंवा गारपिटी किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्या कारणामुळे किंवा इतर काही आपलं शेतीचं सामानाचं शेड वगैरे वाहून गेल्यासारखं असेल, त्या ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये वाढीव दुष्काळ परिस्थिती करता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं वितरित करणार आहे। ते कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला सांगते आहे। वाढीव अतिवृष्टी अनुदान कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे। नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या ठिकाणी मिळणार आहेत। तर शेतकऱ्यांची पात्र संख्या सांगते तुम्हाला म्हणजे किती आहेत। 64,598
म्हणजे अतिवृष्टी वाढीव अनुदानामध्ये मोडले जातात आणि त्याचबरोबर ती 61,71,91,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत, वाढीव मंजूर करण्यात आले आणि त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत वीज बिलामध्ये, शाळेच्या शुल्कामध्ये आणि हॉस्पिटलचं जे बिल होते त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने सवलती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि रब्बी पीक विमा 2022 रब्बी पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे 9,244 इतकी संख्या आहे। आणि त्याचबरोबर ती पीक विमा वाटप हा कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ते आपण पाहून घेऊया। शेतकऱ्यांची संख्या 9,244 आहे। धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नागपूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये 2022चा खरीप पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। अद्यापही याची तारीख आहे ही कन्फर्म सांगण्यात आलेली नाही। त्याचबरोबर ती 2022चा पीक विमा हाची रक्कमही अद्यापही आलेला नाही आहे। वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, मंजुरी अजून देण्यात आलेली नाही आहे केंद्र सरकारकडून। त्यामुळे ह्या 8 योजनेमध्ये तुम्हाला आता लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा सरकार विचार करत आहे आणि एक करून एक योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।